लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्वात महत्त्वाचं अपडेट समोर आलेलं आहे। फक्त 1500 रुपये खात्यामध्ये जमा झालेल्या महिलांसाठी महत्त्वाची बातमी आली। महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी थेट महिलांशी संवाद साधत असताना ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा झाले आहेत त्या लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची सूचना दिली आहे। कारण लाडक्या बहिणींनो काही महिलांच्या खात्यामध्ये 3000 रुपयाची रक्कम देखील जमा झाली आहे। मग कोणकोणत्या महिलांच्या खात्यामध्ये 3000 रुपयाची रक्कम जमा झाली आहे हे आपण पाहणारच आहोत। परंतु लाडक्या बहिणींनो तुम्हाला जर 1500 रुपये जमा झाले असतील आणि 3000 रुपयाची रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये हवी असेल तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला एक महत्त्वाचं काम करून घ्यायचं आहे। महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी 3 कामं करण्यास सांगितलेली होती। परंतु लाडक्या बहिणींनो तुम्ही यामधील एक जरी काम केलं तरी तुम्हाला पुढील 2च दिवसामध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत आणखीन 1500 रुपये मिळू शकतात। कारण लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता दोन्ही हप्ते एकत्रित लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सोडणार असल्याचं आश्वासन आपल्या एकनाथ शिंदे साहेबांनी लाडक्या बहिणींना दिलं होतं। परंतु लाडक्या बहिणींनो महिलांच्या खात्यामध्ये 31 डिसेंबर 2025 रोजी 1500 रुपयाचा हप्ता जमा झाला तर काही महिलांच्या खात्यामध्ये 3000 रुपये जमा झाले आहेत। लाडक्या बहिणींनो तुम्हाला फक्त 1500 रुपयाचा हप्ता आला असेल आणि 3000 रुपयाची रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झाली नसेल तर त्यामागे महत्त्वाचं कारण स्पष्ट झालंय। जर आणखीन 1500 रुपयाचा हप्ता तुम्हाला हवा असेल तर लक्षपूर्वक पहा की महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी कोणतं काम करण्यास सांगितलं आहे। अत्यंत सोपं काम आहे। जर तुम्ही हे काम केलं तर तुमच्या खात्यामध्ये पुढील 2च दिवसामध्ये आणखीन 1500 रुपयाचा हप्ता जमा होणार आहे। नोव्हेंबर महिन्याचे 1500 रुपये आणि डिसेंबर महिन्याचे 1500 रुपये असे 3000 रुपयाचा लाभ तुम्हाला मिळू शकणार आहे। लाडक्या बहिणींनो अगदी 5 मिनिटाचं काम आहे, अगदी सोपं काम आहे। त्यामुळे तुम्हाला आणखीन 1500 रुपयाचा लाभ मिळणार आहे। आता जानेवारी महिन्यामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आणखीन 1500 रुपयाचा हप्ता सरकार सोडणार आहे। लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। कारण महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी महिलांची फेर तपासणी झाल्याचं देखील सांगितलं आहे। ई-केवायसी प्रोसेसद्वारे महिलांची विभागणी करण्यात आलेली होती, त्यानुसारच महिलांच्या खात्यामध्ये हप्ता वाटप पार पडत आहे। मकर संक्रांतीचा हप्ता देखील लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे आणि हा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये पूर्णपणे जमा व्हावा यासाठी लक्षपूर्वक लाडक्या बहिणींनो ऐका कोणत्या सूचना देण्यात आलेल्या आहेत हे पहा। जर तुम्ही ही महत्त्वाची कामं पूर्ण केली नाही तर तुम्हाला 1500 रुपयाचा हप्ता 2 दिवसामध्ये मिळणार नाही। त्याचबरोबर जो मकर संक्रांतीचा गिफ्ट लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यामध्ये सोडण्यात येणार आहे त्यापासून देखील तुम्हाला वंचित राहावं लागू शकतं। त्यामुळे लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी ठरणार आहे। जर तुम्ही ई-केवायसी प्रोसेस कंप्लीट केली असेल तर लक्षपूर्वक पहा की ई-केवायसी प्रोसेसमध्ये आधार कार्ड नंबरचा उपयोग तुम्ही केलाच असेल, परंतु याच आधार कार्डच्या नंबरवरून तुम्हाला फेर तपासणीला देखील सामोरं जावं लागलंय। लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-केवायसी प्रोसेस पार पडलेली आहे। त्यानुसार महिलांची विशिष्ट यादी करण्यात आली होती आणि एकनाथ शिंदे साहेबांनी महिलांची यादी लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवरती जाहीर केली होती। त्याच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3000 रुपयाची रक्कम जमा झाली आहे। लाडक्या बहिणींनो काही महिलांना 1500 रुपये मिळाले तर काही महिलांना 3000 रुपयाची रक्कम मिळालेली आहे। परंतु ज्या लाडक्या बहिणींनी हे महत्त्वाचं काम पूर्ण केले त्या महिलांना लगेचच खात्यामध्ये आणखीन 1500 रुपये जमा झाल्याचा मेसेज आजच आलेला आहे। लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी महिलांना एक महत्त्वाचं काम करण्यास सांगितलंय। महिलांच्या खात्यामध्ये आणखीन 1500 रुपये जमा झाले आहेत। ज्या महिलांनी फक्त 1500 रुपये मिळाले होते त्या महिलांना आणखीन 1500 रुपये मिळाल्यामुळे नोव्हेंबर महिन्याचे आणि डिसेंबर महिन्याचे असे 3000 रुपयाचा लाभ महिलांना मिळाला। लाडक्या बहिणींनो हे काम करण्यासाठी तुम्हाला फक्त 1 आठवडाच मुदत मिळणार आहे। कारण पुढीलच आठवड्यामध्ये जेव्हा लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यामध्ये हप्ता वितरित करण्यात येणार आहे तेव्हा अनेक अटी आणि शर्ती देखील सरकार बदलणार आहे। यामध्ये आता लाडकी बहीण योजनेसाठी निधी मंजूर झाला। एकनाथ शिंदे साहेबांनी 2200 कोटी रुपयाचा निधी महिलांच्या खात्यामध्ये वितरित करण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे तेव्हाच या संधीचा फायदा घ्या असं लाडक्या बहिणींना सांगण्यात आलं। कारण नंतर खात्यामध्ये निधी वितरित होत असताना लाडकी बहीण योजनेअंतर्गत अनेक अटी शर्ती बदलतील तेव्हा महिलांचा तोटा देखील होऊ शकतो। लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणाऱ्या शुभ लाभासाठी लाडक्या बहिणींना वाट बघावी लागू शकते। त्यामुळे आता लाडक्या बहिणींनो तुम्ही इतक्या दिवसाची वाट बघितली आणि तुमची प्रतीक्षा आता संपलेली आहे। हप्ता वितरणास सुरुवात झालेली आहे, परंतु इथून पुढचा हप्ता वेळेत मिळण्यासाठी हे महत्त्वाचं काम करून घ्या। जर तुम्ही हे काम केलं नाही तर तुम्हाला हप्त्याची वाट बघावी लागू शकते। त्यामुळे लाडक्या बहिणींनो हप्ता वाटप सरकारने सुरू केलेला आहे तर या संधीचा फायदा तुम्ही घेतलाच पाहिजे। आता 1500 मिळाले, पुढील 2 दिवसामध्ये आणखीन 1500 मिळू शकतात आणि पुढच्या आठवड्यामध्ये सरकार मकर संक्रांतीचे
1500 रुपये देखील हप्त्यामध्ये वितरित करणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी सुवर्ण संधी उपलब्ध झालेली आहे। जर तुम्हाला आणखीन 1500 रुपयाचा लाभ हवा असेल तर लक्षपूर्वक पहा की महिला व बालविकास मंत्री आदिताई तटकरे यांनी लाडक्या बहिणींना कोणतं काम करायला सांगितलं। लाडक्या बहिणींनो तुमचं महत्त्वाचं काम जरा बाजूला ठेवून लक्षपूर्वक ऐका, कारण एकत्रित 3000 रुपयाचा लाभ तुम्हाला आता मिळणार आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी महिलांना आश्वासन दिलं होतं, त्यामुळे शिंदे साहेबांनी दिलेला शब्द शिंदे साहेबांनी पाळला आहे। ज्या महिलांनी महत्त्वाचं काम पूर्ण केलंय त्या महिलांच्या खात्यामध्ये एकत्रित दोन्ही हप्ते म्हणजेच 3000 रुपये शिंदे सरकारने सोडले आहेत। परंतु लाडक्या बहिणींनो तुमच्याकडून हे महत्त्वाचं काम करायचं राहून गेलं असेल, त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये फक्त 1500 रुपये जमा झाले आहेत। लक्षपूर्वक पहा की शिंदे साहेबांनी कोणकोणत्या महिलांच्या खात्यामध्ये 3000 रुपयाचा हप्ता सोडलेला आहे। लाडक्या बहिणींनो तुम्ही जी EKYC प्रोसेस कंप्लीट केलेली आहे त्यामध्ये तुमची फेर तपासणी झाल्यानंतर बऱ्याच महिला अपात्र ठरल्या होत्या, परंतु तुम्ही EKYC प्रोसेसमुळे महिलांची माहिती सरकारपर्यंत पोहोचवली आहे। त्यामुळे सरकारने महिलांची विशिष्ट यादी तयार केली, त्याच महिलांच्या खात्यामध्ये 3000 रुपयाची रक्कम जमा केली आहे। महिलांनो तुम्हाला जर फक्त 1500 रुपये मिळाले असेल तर लक्षपूर्वक पहा, कारण एकनाथ शिंदे साहेब म्हणाले आहेत की माझी लाडकी बहीण वंचित राहू नये, लाडक्या बहिणींना आर्थिक सहाय्य मिळावे यासाठी लाडक्या बहिणींना सूचना देण्यात आल्या आहेत। एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं होतं, त्यामुळेच महिला व बालविकास मंत्री आदिताई तटकरे यांनी थेट महिलांशी संवाद साधत असताना महिलांना सूचना दिल्या। लाडक्या बहिणींनो जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल, त्याचबरोबर तुमच्याकडे वोटर ID असेल म्हणजेच मतदान कार्ड असेल तर लक्षपूर्वक पहा की तुम्हाला नेमकं काय काम करायचं आहे, कारण तुम्ही EKYC प्रोसेसमध्ये तुमचं आधार कार्ड वापरलंच असेल आणि आत्ता देखील जेव्हा तुम्हाला आणखीन 1500 रुपयाचा लाभ मिळवायचा आहे तेव्हा तुम्हाला महत्त्वाचं काम करण्यासाठी आधार कार्डच उपयुक्त ठरणार आहे। आधार कार्डचा उपयोग करून तुम्ही आणखीन 1500 रुपये पुढील 2 दिवसामध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये मिळवू शकणार आहात, म्हणजेच डिसेंबर महिन्याचे 1500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। नोव्हेंबर आणि डिसेंबरचे दोन्ही हप्ते मिळवण्यासाठी लाडक्या बहिणींनो लक्षपूर्वक ऐका की तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला महत्त्वाचं काम करावं लागणार आहे। लाडक्या बहिणींनो काही महिलांची EKYC प्रोसेस ही चुकीची ठरली आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींना जेव्हा पात्र ठरवण्यासाठी नवीन यादी बनवण्यात आली तेव्हा त्या महिलांची नावं यामधून वगळण्यात आली। त्यामुळे तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवरती होणारं एक महत्त्वाचं काम 2च मिनिटामध्ये करायचं आहे, ते तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये देखील करू शकता। पण जर तुम्ही ग्रामीण भागातील महिला असाल किंवा तुम्हाला मोबाईल वापरता येत नसेल तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला पोर्टलवरती काम करण्यास अडथळा येत असेल तर लाडक्या बहिणींनो लक्षपूर्वक ऐका की तुमच्या मोबाईलवरती होणारं हे काम अत्यंत महत्त्वाचं आहे आणि अत्यंत सोपं देखील आहे। तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवरती जाऊन बेनिफिशरी स्टेटस फक्त चेक करायचं आहे। जर तुमचं बेनिफिशरी स्टेटस दाखवत असेल आणि ते अप्रूव्ड असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे। तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवरती जायचं आहे, तिथं गेल्यावरती तुमचा मोबाईल नंबर आणि तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे। त्यानंतरच तिथे तुमचा स्वतःचा अर्ज तुम्हाला दिसतो, तुमचं बेनिफिशरी स्टेटस काय आहे ते पाहावं लागेल। जर तुमचं बेनिफिशरी स्टेटस अप्रूव्ड असेल तर तुमच्या खात्यामध्ये 1500 रुपयाचा हप्ता पुढील 2 दिवसामध्ये जमा होऊ शकतो। जर बेनिफिशरी स्टेटस अप्रूव्ड नसेल तर लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही जी EKYC प्रोसेस केली त्यामध्ये काहीतरी चूक झालेली असू शकते, त्यामुळे परत तुम्ही पोर्टलवरती जाऊन तुमचा आधार कार्ड नंबर टाकून व्यवस्थित आधार कार्ड नंबर टाकला का हे पहा। जर तुम्ही चुकीचा आधार कार्ड नंबर तिथे टाकला असेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार नाहीत, कारण ज्या महिलांनी चुकीचे आधार कार्ड नंबर करून EKYC प्रोसेस केलेली आहे अशा महिलांची नावं ही अपात्र महिलांच्या यादीमध्ये आली आहेत। त्यामुळे महिलांच्या खात्यामध्ये फक्त 1500 रुपये जमा झाले आहेत। लाडक्या बहिणींनो तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे हे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जमा होत असतात आणि यासाठी सर्वात महत्त्वाचं असतं ते म्हणजे तुमचा आधार कार्ड, कारण तुमचं आधार कार्ड जेव्हा तुम्ही बँक खात्याशी लिंक केले तेव्हाच तुमच्या बँक सीडिंग हे ॲक्टिवेटर दाखवत होतं आणि त्यानंतरच महिलांच्या खात्यामध्ये 1500 रुपयाचा हप्ता जमा होत गेले आहेत। परंतु इथून पुढचे हप्ते देखील जमा होण्यासाठी महत्त्वाचं ठरतं ते म्हणजे बँक सीडिंग। लाडक्या बहिणींनो जेव्हा तुम्हाला 1500 रुपयाचा आणखीन हप्ता 2 दिवसामध्ये मिळवायचा आहे तर त्यासाठी देखील तुम्हाला हेच महत्त्वाचं काम करावं लागणार आहे। त्यामुळे आधार कार्ड नंबर व्यवस्थित टाकलाय का हे एकदा चेक करून घ्या। तुम्ही EKYC प्रोसेसमध्ये चूक केली असेल तर EKYC प्रोसेसमध्ये परत आधार कार्ड नंबर व्यवस्थित टाकलाय का बघा। आधार कार्ड नंबर ज्याने व्यवस्थित वापरलेला आहे त्याचबरोबर मोबाईल नंबर बँक खात्याशी लिंक केलेला आहे त्याच महिलांच्या खात्यामध्ये आणखीन 1500 रुपये जमा झालेले आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो लक्षपूर्वक पहा की तुमचं बँक सीडिंग ॲक्टिवेटेड आहे का। जर बँक सीडिंग ॲक्टिवेटेड नसेल तरीसुद्धा बँक सीडिंग ॲक्टिवेटेड करून घ्या, कारण आधार कार्ड नंबर व्यवस्थित टाका, म्हणजेच तुमच्या बँकेमध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत आणखीन 1500 रुपये जमा होणार आहेत। लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर असे दोन्ही हप्ते एकत्रित देऊ असं एकनाथ शिंदे साहेबांनी वादा केला होता। एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेला शब्द पाळलाय, त्यामुळे 2200 कोटी
कोटी रुपयाचा निधी हा लाडकी बहीण योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आला आहे. अखेर हप्ता वाटपाला सुरुवात देखील झालेली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो तुम्हाला जर 1500 रुपये मिळाले असतील तर आणखीन 1500 रुपये देखील मिळणार आहेत. लाडक्या बहिणींनो ज्या महिलांनी हे काम केलेली होती त्याच महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत 3000 रुपये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जमा झालेले आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींनो तुम्हाला फक्त 1500 रुपयाचाच लाभ मिळाला असेल तर हे महत्त्वाचं काम करून घ्या, म्हणजे तुमच्या खात्यामध्ये आणखीन 1500 रुपये जमा होतील. लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला 1500 रुपयाचा लाभ मिळू शकतो, कारण एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं होतं की महिलांच्या खात्यामध्ये आम्ही दोन्ही हप्ते एकत्रित सोडू, म्हणजेच नोव्हेंबर महिन्याचे 1500 रुपये आणि डिसेंबर महिन्याचे 1500 रुपये असे दोन्ही हप्ते एकनाथ शिंदे साहेबांनी महिलांच्या खात्यामध्ये सोडणार असल्याचं आश्वासन केलं होतं. आणि लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यामध्ये हप्ता वाटपाला सुरुवात झाली आहे. त्यामुळेच लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे, कारण महिलांना आता दोन्ही हप्ते एकत्रित देण्याचा विचार सरकारने केलेला होता. हप्ता वाटपाला सुरुवात झाली असल्यामुळेच महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी महिलांशी थेट संवाद साधलेला आहे. महिलांनो संधीचा फायदा घ्या आणि खात्यामध्ये दोन्ही हप्ते एकत्रित मिळवा. लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ता वाटपाला सुरुवात झाली असून महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत.